राज्यात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्यांनी। युती टिकवायची असेल तर तारतम्य बाळगून वक्तव्य करा। अजितदादांचं नाव न घेता सुरेश धसांवर निशाणा। फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी धनुष्यबाण घड्याळाला निवडून दिलं, धसांचं वक्तव्य। युती टिकवायची आहे, युती टिकवत असताना प्रत्येकाने तारतम्य ठेवून बोललं पाहिजे। माझ्या सगळ्यांनी बोलायचं झालं तर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांच्या कानावर घालावं। मुख्यमंत्री फडणवीसांना पाकिस्तानातनं धमकी, हल्ला करणार असल्याचा धमकीत उल्लेख, तर हल्लेखोर धर्माची ओळख लपवून येणार। धमकीमध्ये उल्लेख झाल्याची माहिती, तर वरळी पोलिसांकडून तपासाला सुरुवात। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी, सावंत थोड्या दिवसांचेच पाहुणे, घरी जाशील तर घरी जाऊन मारू। सोशल मीडियावर केशव वैद्य नामक व्यक्तीच्या अकाउंटवरून धमकीचा मेसेज। मी अजून ते बघितलेलं नाही आहे, नेमकं काय कुणी केलंय काय केलंय मी अजून त्याचा तपास घेतलेला नाही। ते घेतल्यानंतर मी याच्यावर माझे जे सहकारी आहेत मित्र आणि माझे जे वकील मित्र आहेत त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार। संवेदनशील प्रकरणात काळजीपूर्वक बोला, मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्र्यांना सल्ला, तर योगेश कदमांचं बोलणं वेगळ्या पद्धतीनं घेतलं गेलं, फडणवीसांची प्रतिक्रिया। मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे। मंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील, अशा घटनांच्या संदर्भात बोलत असताना त्यांनी सेन्सिटिव्हली बोललं पाहिजे, असं सगळ्यांनाच माझा सल्ला असेल। पुणे अत्याचार प्रकरणात लवकरच घटनेचा पर्दाफाश होईल। संपूर्ण घटनाक्रम पोलिसांनी या ठिकाणी समजावून घेतला आहे। आरोपी गाडीला अटक केल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया। जी संपूर्ण घटना आहे, या घटनेचा जो काही पर्दाफाश आहे तो लवकरच होईल। त्या संदर्भात आज काही माहिती पोलीस कमिशनरांनी दिली आहे। आरोपीची संपूर्ण चौकशी केल्यानंतर सर्व काही समोर येईल। पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडीला अटक केल्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। 1 वाजता त्याला अटक झालेली आहे। रात्री 12 नंतर जो 1 वाजतो त्या 1 वाजता त्याला अटक केलेली आहे। पोलिसांच्या ताब्यामध्ये तो आलेला आहे। पूर्णपणे चौकशी त्या ठिकाणी चाललेली आहे। तर दादांच्याच राज्यात सगळ्या गोष्टी का घडतायत, पोलिसांना आम्ही कसेही मॅनेज करू शकतो, हा गुंडांमध्ये आत्मविश्वास, संजय राऊतांची टीका। हे दादांच्या राज्यातच का घडताय सगळ्या गोष्टी, पोलिसांना आणि कायद्याला आम्ही कशाही प्रकारे मॅनेज करू शकतो, हा आत्मविश्वास आहे गुंडांमध्ये। राज्यातल्या जवळपास 500 सरकारी सेवा आता व्हॉट्सअॅपद्वारे मिळणार, तर सरकारचा मेटा कंपनीशी करार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। व्हॉट्सअॅप गव्हर्नन्सचा हा कॉन्सेप्ट आणलेला आहे। 500 सर्व्हिसेस यापुढे लोकांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून त्या ठिकाणी अवेल करता येतील। मंत्री धनंजय मुंडेंकडून अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची बैठक, मुंडेंकडून जिल्हानिहाय आढावा, कुटुंब लाभार्थी तसंच अंत्योदय योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात आढावा। डोळ्यावरील शस्त्रक्रियेनंतर सध्या मुंडे सक्रिय।